श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी केतकीज किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आहे नागपंचमी. तर मी नागपंचमीची पूजा केलेली आहे. ती कशी करतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून काय केलं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज मी नैवेद्यामध्ये आमरस करणार आहे. तर त्यासाठी मी हे आंबे जे आहेत हे पाण्यामध्ये ठेवून घेते आहे आणि मग पूजा करते. आज आपण बघणार आहोत नागपंचमीची पूजा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे. हे आहेत ज्वारीच्या लाह्या, हे आहेत चणे, बेलपत्र, फुलं, तुपाचे दिवे, हळद कुंकू, हे आहे गंधसुद्धा, गंधाने आपण सापसुद्धा काढायचे, कापसाची वस्त्र, जानवजोड आणि आपल्याला कापूर लागेल. हे दूध आहे आणि या आहेत धूपस्टिक आणि आपल्याला अत्तर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला चातुर्मासाचं पुस्तक. आमच्याकडे पाटावरती चंदनाने नागोबा काढतात. पाट स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इथे बाजूला मी रांगोळी काढून घेते. आणि त्याचबरोबर आमच्याकडे शिवपिंडीवरील जो नाग आहे त्याची सुद्धा पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर हा चांदीचा नागोबाप्पा आपल्याकडे आहे, त्याची सुद्धा आपण पूजा करणार आहोत. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा मी इथे रांगोळी काढून घेते. मला फार सुंदर अशी रांगोळी नाही काढता येत, थोडीफार काढली आणि हळदी कुंकू वाहून घेतलं त्याच्यावर. पांढरी रांगोळी कधीच नुसती तशी ठेवायची नाही, त्याच्यावरती हळदी कुंकू हे वाहून घ्यायचंच असतं. छानपैकी हा पाट पुसून घेतलेला आहे स्वच्छ अगदी. आता आपण त्याच्यावर नागबाप्पा काढूया. ही नागदेवता मी काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांची पिल्लंसुद्धा काढायची पद्धत आहे. आणि आता आपण जी आपल्याकडे नागबाप्पाची मूर्ती आहे त्याची पूजा करून घेऊया. कुठलीही देवता आपण अशी स्थापन करत नाही. त्याच्या आधी त्याचं आसन किंवा तांदूळ असे घालून घ्यायचे आणि त्याच्यावरच मग आपण मूर्ती ठेवायची. मी इथे याची स्थापना करून घेतलेली आहे. आता आपण याप्रमाणे पूजा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा गंध वाहून घ्यायचं, मग अक्षता, हळद कुंकू. चला तर मग मी हे वाहून घेते. ही आहेत कापसाची वस्त्र आणि ही विषम संख्येमध्ये वाहायची असतात, म्हणजे जे मणी आहेत त्याचे ते. तर मी इथे वाहून घेतलेली आहेत देवतेला. आणि त्याच्यानंतर आहे बेल. आपण बेल वाहून घ्यायचा आहे. बेलाला अशी 3 पानं असतील तर आपण तसा बेल वाहायचा आहे. दुर्वा असेल तर दुर्वा देखील या ठिकाणी वाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका फुलाला आपण अत्तर लावून घ्यायचं आहे आणि हे सुवासिक अत्तर लावलेले जे फूल आहे ते सर्वप्रथम आपण वाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग जानवीजोड वाहून घ्यायची आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी गणपती बाप्पाची कहाणी वाचली आणि आता मी तुम्हाला नागदेवतेची कहाणी वाचून दाखवणार आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागिण 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचं नैवेद्य दाखवलं आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तोही नागिण तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझा आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीत पडली.
बाई बिचारी भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करायचं मनात आणलं आहे, हे चांगले नाही. असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन ती पावली माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं. मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं, इतकं काही नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिण तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. नंतरचे 2 व्लॉग एडिट करायला जमले नाहीत माझी तब्येत ठीक नसल्यामुळे, परंतु मी काही मंगळागौरीचे छोटे छोटे क्लिप्स घेतले आहेत, ते मी उद्या पोस्ट करेन. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.